ड्रामा समजा आणि टोटल शिर्डीतले जे पूर्वज आणि सगळे तो आणतो शिर्डीमध्ये राहणारे, मग ते शेजवळ असू, गायकवाड असू, किंवा तो आर्मी असू, किंवा तो आणतो टोटल म्हणजे शिंदे, जगताप, त्यानंतर तो आणतो बनकर, सगळ्या समाजाचे लोक तो आणतो इथं शिर्डीमध्ये राहतात. दरवेळेस तो आणतो कमी कमी तो आणतो 25-30 वर्षापासून तो आणतो मोजकेच अध्यक्ष व्हायचे इथले तर आम्हाविषयी. आणि चुकीनं माझं नाव तो आणतो आपल्याच काही माझ्यावर प्रेम करणारे किंवा मला जीव लावणारे काही लोक असन, अभय शेळके असो, तो आणतो शिवाजी गोंदकर असो, मी तो आणतो त्यांना मला अध्यक्ष घोषित केलं, त्याला मग सगळे लोक आले होते. मला एक विनंती करायची आहे का तो आणतो त्याला मग माझी काय चुकी होती म्हणणं तो आणतो सर्वसामान्याला का बरं नाही तो आणतो न्याय देणार, त्यासाठी मी तो आणतो 1001 प्रयत्न करणार. नाही झालं तो आणतो आम्ही आमच्या पद्धतीने नवीन हे करणार आणि 1001% मी स्वतः काही पण हो, पण मी तो आणतो नवीन 2 पहिले पण तो आणतो व्हायच्यात, तर एक बंद करायचं किंवा कोणाचं पण तो आणतो जे आपण निर्णय घेऊ तो अध्यक्ष होऊन तो आणतो ती आपण कमिटी आणणार आणि संस्थांना सुद्धा उद्या निवेदन देणार आहे तेव्हा तो आणतो सर्व सामायिक साईबाबांनी जर तो आणतो आयुष्यामध्ये कधी जर तो आणतो भेदभाव नाही केला, कोणत्या जाती धर्माचा विचार नाही केला तर तुम्ही कोण करणार. मग त्यासाठी तो आणतो माझं म्हणणं एवढंच आहे का उद्याचा निर्णय जो होईल तो सर्व सामायिक होईल, शिंदे पाहिजे नाही किंवा कोणते पाहिजे. त्याच्या अध्यक्ष नेमायचा होता, त्या अध्यक्ष नेमण्यासाठी बैठक होती, परंतु तिथे गेल्यानंतर असं कळालं की अध्यक्ष ऍक्च्युली आधीच निवडलेला आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे कुठेतरी बसून आणि आता चर्चेमध्ये असं कळालं की त्यांनी आधी चिठ्ठ्या काढलेल्या आहे आणि मग आधी चिठ्ठ्या काढलेल्या आधी 2-3च चिठ्ठ्या टाकल्या होत्या का. गाव म्हटल्यावर त्याच्या सगळ्या पद्धतीचे लोक तुम्हाला सोबत घ्यावं लागतात आणि मग चिठ्ठ्या काढल्या 2च चिठ्ठ्या टाकल्या होत्या का, ह्यो पहिल्यांदा प्रश्न आहे. आणि राहिला ज्यावेळेस संजू आप्पा शिंदे यांचा अध्यक्ष म्हणून 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस नेमणूक केली होती ते पण सर्व लोकांनी केली होती, त्याच्यानंतर जो पुन्हा मिटिंग घेऊन दुसरा अध्यक्ष नेमला होता तर त्याच्यात वादामुळे त्यांनी तिसरा अध्यक्ष नामदार विखे साहेब मध्यस्थ होऊन सुजयदादा विखे मध्यस्थ होऊन त्यांनी संस्थांचा अध्यक्ष हे केला होता. संजू आप्पा शिंदे आमचे नेते आहे, त्यांचा गैरसमज झाला आहे, तो गैरसमज दूर करू 100% आम्हाला गॅरंटी आहे. कैलास बापू कोटे असतील, डॉक्टर गोंदकर असेल, शिवाजी गोंदकर असेल, कमलापूरकर भाऊ कोटे असेल, आम्ही सगळे मिळून संजू आप्पाची समजूत काढू. संजू आप्पा आमचा आहे, संजू आप्पा गावचा आहे, त्यामुळे आम्ही ती समजूत काढून झालेल्या विषयावर पडदा टाकून घेऊ. आणि जे काही घडलंय ते जे चुकीचं आपल्याला सांगण्यात आलंय ते आमचं म्हणणं आहे का तसं काही घडलेलं नाही. शिंद्यांचा चिठ्ठी मागच्या वेळेस ठरली होती, गावापुढे चिठ्ठी काढली होती, गावापुढे 3 चिठ्ठ्या काढल्या होत्या. एक पहिली ती जगताबाची निघाली होती, जगताबाने पूर्णच त्यांचं कुटुंब एकत्र बसायचं आणि त्यांनी एक नाव द्यायचं, त्यांनी प्रताप बाबा जगताप यांचं नाव दिलं, त्या मागच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांचा अध्यक्ष नेमला आणि गावाला अध्यक्ष दिलं. त्यानंतर दुसऱ्यांदी चिठ्ठी निघाली ती वाळू यांची निघाली होती, त्या वाळू चिठ्ठीत वाळू यांनी सगळ्यांनी एकमुखी निर्णय घेतला का दीपक वाळू द्यायचा दिली, त्याप्रमाणे पुढची चिठ्ठी शिंदेची निघाली आहे. त्या शिंदेच्या चिठ्ठीमध्ये पुढच्या वेळेस एकमुखी निर्णय त्यांचा पण झालेला आहे शिंदेचा आणि ठरल्याप्रमाणे त्यांचा अध्यक्ष हे त्यांनी आजच डिक्लेअर केलं, परंतु आप्पाला निरोप पण होता, आप्पा दुपारी फोन लागला नाही, त्यामुळे गैरसमज झालाय. त्यामुळे आप्पाची समजूत काढू आणि आप्पा गावचा आहे, आप्पा आमचा आहे, आप्पाची समजूत काढून आम्ही गावाबरोबर होते. ड्रामा समजा आणि टोटल शिर्डीतले जे पूर्वज आणि सगळे तो आणतो शिर्डीमध्ये राहणारे, मग ते शेजवळ असू, गायकवाड असू, किंवा तो आर्मी असू, किंवा तो आणतो टोटल म्हणजे शिंदे, जगताप, त्यानंतर तो आणतो बनकर, सगळ्या समाजाचे लोक तो आणतो इथं शिर्डीमध्ये राहतात. दरवेळेस तो आणतो कमी कमी तो आणतो 25-30 वर्षापासून तो आणतो मोजकेच अध्यक्ष व्हायचे इथले तर आम्हाविषयी. आणि चुकीनं माझं नाव तो आणतो आपल्याच काही माझ्यावर प्रेम करणारे किंवा मला जीव लावणारे काही लोक असन, अभय शेळके असो, तो आणतो शिवाजी गोंदकर असो, मी तो आणतो त्यांना मला अध्यक्ष घोषित केलं, त्याला मग सगळे लोक आले होते. मला एक विनंती करायची आहे का तो आणतो त्याला मग माझी काय चुकी होती तो आणतो, मी काय चुकलो तो आणतो. मी मंदिरात रोज आरती करतो,
रोज 12ची आरती करतो. आज 25 वर्षापासून चप्पल नाही घालत, 25-30 वर्षापासून कधीच काही नाही. पण मी स्वतः पण अध्यक्ष व्हायला मी इच्छुक नव्हतो, पण यांनी म्हणून तुम्ही आज अध्यक्ष मी झालो. त्या टायमाला यांनी गट पाडला, हे केलं. आणि ज्यांनी गट पाडला त्यांनी एक विचार करायला हवा. ज्या टायमाला सोसायटीचे तो आणतो हे होतं, त्या टायमाला आम्हाला फाडायला त्यांनीच आम्हाला पाठवलं. काय बापूला विचारा तो आणतो का, मी त्यांच्या विरोधात आहे का? जेवढे पण नेते त्यांना विचार, मी त्यांच्या विरोधात आहे का? जर मी विरोधात नाही, मी कधी त्यांच्याविषयी वाईट बोलत नाही, मी माझ्या पक्षाचं काम करत राहतो प्रामाणिकपणे आणि हे करत राहतो. पण ठीक आहे, तो आणतो कधी चिठ्ठ्या काढल्या, मला त्या चिठ्ठ्यामध्ये मला काही माहित नाही, काही नाही, बोलवलं पण नाही. पण विषय असा ठरला होता, तो आणतो स्टार्टिंगला तर तो आणतो गायकांना पहिले द्यायचं, नंतर जगतापांना किंवा शिंदेला द्यायचं, नंतर तो आणतो जे आहे शेजवळ बिजवळ सगळ्यांना तो आणतो आपण इन्व्हॉल्व करायचं. माझं म्हणणं असं आहे का तो आणतो शिंदेला घायला पाहिजे काय, आणि वारवाळांना का पाहिजे, गायकवाडांना का नाही पाहिजे, बनकरांना का नाही पाहिजे, तो आणतो काय शेजवाळांना का नाही पाहिजे. बरेचसे शिर्डीमध्ये तो आणतो असे लोक तो आणतो, पण त्यांना का बरं नाही देत तुम्ही? बाळू गायकवाड तो सोसायटीचा सभासद चालतो, मग तो अध्यक्ष का नाही पाहिजे? माझा म्हणायचा उद्देश आहे, तो आणतो तुम्ही दुटोपी भूमिका घेऊ नका. शिर्डीचं जर तो आणतो अस्तित्व आणि शिर्डीमध्ये तो आणतो जर सुव्यवस्था चालली पाहिजे, आणि तो आणतो जर तुम्ही जर मर्डर होतात हे होतात त्यासाठी सगळे एकत्र येतात. यासाठी पण तो आणतो कुठलीही पॉलिटिक्स ना करता तो आणतो तुम्ही सगळं जपलं पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. का बरं तो आणतो मी काय पाहिजे, मला अध्यक्ष किंवा नगरसेवक किंवा कोणतंही पद नाही पाहिजे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे का बा तुम्ही सगळ्यांना सामावून घ्या. आज जर तो आणतो व्यवस्थित डिसिजन नाही घेतलं तर शेवट तो आणतो आम्ही सर्व 18 पगडगा जाती आणि या सगळ्यांच्या हिशोबाने आम्ही निर्णय घेऊ, आणि आम्ही स्वतः तो आणतो रामनवमी याच्या आधी पण 2 आलेलं आहे, आम्ही पण 2 रामनवमी करू आणि संस्थांना उदन देणार आहे. आवश्यक असं आहे तो आणतो, पण कशाला पाहिजे तो आणतो, कोण काय हे नाही पाहिजे. फक्त काय माहिती का, सर्वसामान्य गरीब माणसाला द्या ना तुम्ही अध्यक्षपद. दरवेळेस तो आणतो कोणतरी मोठा माणूस पाहिजे, दरवेळेस कोणी मोठा पाहिजे, कशासाठी पाहिजे तो? गरीबांना द्या ना तो आणतो, ज्याला तो आणतो त्याची जाणीव त्याला द्या. कोण काय आहे काय नाही मी बोलायची गरज नाही, तुम्हाला सगळ्याला पत्रकारांना माहिती आहे, शिडीला माहिती आहे कोणाचं काय आहे, काय कुठाने करतं कोण काय. त्यापेक्षा आहे का ना हरिजन म्हणतं पण असे सर्वसाधारण लोकांना तो आणतो अध्यक्षपद दिलं पाहिजे का जो योग्य आहे, आणि शिर्डीसाठी काहीतरी तो झटतो यासाठी द्या. फक्त एवढीच विनंती करेन मी. आम्ही उद्या नाही परवा दिवशी भेटणार आणि त्यांना सगळं तो आणतो डिटेल देणार आणि त्यांना सांगणार तर तो आणतो इथून पुढे जे पैसे द्यायचे तर ते कुठल्याही पद्धतीने दिले नाही गेले पाहिजे. जो तो आहे अध्यक्ष त्यांनी त्यांच्या पद्धतीने पैसे जमा करून खर्च केले पाहिजे. कुठलीही कोणालाही माहित नव्हती आणि कुठेही कोणाला सांगितलं गेलं नाही, फक्त व्हॉट्सअपला मेसेज दिले आणि त्यांनी निर्णय घेतला. एवढं तो आणतो हे नाही चालत ना. तो आणतो तुम्ही ठरवलं तो सर्वसामान्य आणि 18 पगड जातीतले जेवढे पण कार्यकर्ते त्यांनी निर्णय घ्यायचा आणि त्यांनी ठरवायचं. आणि त्यांनी मला उद्या मी सगळ्यांसंग बोलणार आहे आणि जर त्यांनी सांगितलं तर आपल्याला सेपरेट करायचं ते 1000% आम्ही करणार आणि संस्थांना पण सांगणार की कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाही. हे याच्यापूर्वी पण झालेलं आहे आणि आता फक्त होऊ राहिलं फक्त याच्यासाठी का विश्वासात नाही घेतल्यामुळं. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सगळ्यांना विश्वासात घ्या, सगळ्यांना घेऊन जा आणि त्यांना सांगा का तो आणतो का खरोखर तुम्ही मनापासून हे करा. अध्यक्ष म्हणून निवड करता येतं काहीतरी मला कळालं. मी गेलो होती तर मी त्यांना सांगितलं का तो आणतो अध्यक्ष मान्य नाही ना आम्हाला. मी त्यांना डायरेक्ट सांगितलं मला अध्यक्ष मान्य नाहीये कारण तो आणतो शिंदे आणि जगतापचा विषय होता पहिला. तो विषय तुम्ही हे केला, चिठ्ठ्या काढल्या त्याला मला बोलावलं नाही काही नाही. आणि आमचे बंधू होते एक सुधाकर शिंदे, त्यांच्या तिथं हॉटेलला त्यांनी हे केला. तेव्हा तुम्ही मला कळल्यानंतर मी त्यांना फोन केला तर ते म्हणे अशी मीटिंग चालू आहे. तर मग मी गेलो त्यांना सांगितलं मला हे मान्य नाहीये तो आणतो, जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही तुमच्याकडे. तर माझं म्हणणं एवढंच होतं त्यांना, मी डायरेक्ट त्यांना एवढ्या मीटिंग मध्ये सांगितलं की तो आणतो आपल्या शिंदे वारवाळीमध्ये जो मागच्या वेळेस वाद झाला होता तर मग आपण दोघं पण नको हे दुसरं कोणतरी केलं पाहिजे
आणि मी ही विनंती करून तो आणतो मागच्या वेळेस तो आणतो वारवळ मध्येच घातले ना तो आणतो. याच्या आधी जे विषय आला ज्या टायमाला काय केलं त्यानंतर कमलाकर कोते मध्ये घुसला, त्या टायमाला शिंद्यांचा मान होता, तर त्यांनी वेळेवरी तो मध्ये घुसला आणि तो आणतो त्याला त्या टायमाला मान दिला. त्याच्यानंतर तो आणतो विषय आला, तो आणतो गायकन झाला यांचा दाखतावान शिंदे बाकी होते आणि त्याच्यानंतर बाकीचे जे आहे त्यांना विषय होता. मला असं म्हणायचं 1,000 पहिल्यापासून अन्याय करते नवीन काय गोष्ट आहे. आणि गोड ओढून अन्याय करते, आमच्या गळ्यात हात घालते, आमच्यावर प्रेम करते आणि आमच्यावरच अन्याय करते. समजूत जर झाला तर तो आणतो दुसरा कोणतरी झाला पाहिजे, शिंदेचा पण नाही झाला पाहिजे ना वारवाळचा पण नाही झाला पाहिजे. जो होईन तो आणतो, शेजवळचा होऊ द्या, गायकवाडांचा होऊ द्या, कोणाचा होऊ द्या, पण तो दुसरा झाला पाहिजे. आणि मनकरांचं का नाही हो, ते गावातले ना आज आली पोट भरायला ते. माझं म्हणणं आहे तो आणतो सर्वसामान्याला का बरं नाही तो आणतो न्याय देणार, त्यासाठी मी तो आणतो 1,000 प्रयत्न करणार. नाही झाला तो आणतो आम्ही आमच्या पद्धतीने नवीन हे करणार, संस्थांना सुद्धा उद्या निवेदन देणार आहे का तो आणतो सर्व सामायिक साहेबांनी जर तो आणतो आयुष्यामध्ये कधी जर तो आणतो भेदभाव नाही केला, कोणत्या जाती धर्माचा विचार नाही केला तर तुम्ही कोण करणार. मग त्यासाठी तो आणतो माझं म्हणणं एवढंच आहे का उद्याचा निर्णय जो होईल तो सर्व सामायिक होईल, शिंदे पाहिजे नाही किंवा कोणते पाहिजे. निमित्त जे अध्यक्ष नेमायचा होता त्या अध्यक्ष नेमण्यासाठी बैठक होती, परंतु तिथे गेल्यानंतर असं कळालं की अध्यक्ष ऍक्च्युली आधीच निवडलेला आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे कुठेतरी बसून आणि आता चर्चेमध्ये असं कळालं की त्यांनी आधी चिठ्ठ्या काढलेल्या आहे. आणि मग आधी चिठ्ठ्या काढलेल्या आधी 2-3च चिठ्ठ्या टाकल्या होत्या का, कारण याच्यात सर्वसमावेश लोक पाहिजे होते. याच्यात काही जातीभेद हा विषय नसतो. गाव म्हटल्यावर त्याच्या सगळ्या पद्धतीचे लोक तुम्हाला सोबत घ्यावं लागतात. आणि मग चिठ्ठ्या काढल्या, 2 चिठ्ठ्या टाकल्या होत्या का, ह्यो पहिल्यांदा प्रश्न आहे. आणि राहिला ज्यावेळेस संजू आप्पा शिंदे यांचा अध्यक्ष म्हणून 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस नेमणूक केली होती ते पण सर्व लोकांनी केली होती. त्याच्यानंतर जो पुन्हा मिटिंग घेऊन दुसरा अध्यक्ष नेमला होता, तर त्याच्यात वादामुळे त्यांनी तिसरा अध्यक्ष नामदार विखे साहेब मध्यस्थ होऊन, सुजयदादा विखे मध्यस्थ होऊन त्यांनी संस्थांचा अध्यक्षांनी हे केला होता. याच्यात गावाची नाचक्की झाली होती हे आम्हाला माहित आहे. परंतु आजच्या या परिस्थितीत जे उद्भवलं आहे त्यानुसार आम्हाला हे म्हणायचं नाही की तो संस्थांचा अध्यक्ष करा. आम्हाला हे म्हणायचं आहे की जो अध्यक्ष आहे, ज्या चिठ्ठ्या जे इतर नावं जे झालेले आतापर्यंत अध्यक्ष त्यांचे नावं सोडून आडनाव जे उर्वरित आडनावे त्यांच्या सर्वांच्या बाबांच्या चावडीमध्ये, बाबांच्या द्वारकामाईमध्ये जिथे शक्य आहे तिथे बाबांच्या सगळ्या चिठ्ठ्या टाकून ती चिठ्ठी काढा आणि त्याच आडनावाचा माणूस अध्यक्ष म्हणून नेमणूक करा असं आम्हाला वाटतं. कारण मागच्या वेळेस तोच प्रकार झाला होता संजू आप्पा शिंदेच्या वेळेस. मग असं आम्हाला म्हणावं लागेल की जर तसं होत नसेल तर संजू आप्पा शिंदेवर मग आप्पावर अन्याय झाला आहे का, हे सर्वात प्रश्न आहे. आणि हा ग्रामस्थांना एक विनंती आहे का आपण हे गाव चालत असताना सर्व समावेश लोक घ्यायला पाहिजे. म्हणजे फक्त मोजक्या लोकांना फोन लावून काहीतरी वेगळ्या पद्धतीने माइंड करून जे चाललं आहे ते फार चुकीचं आहे. प्रत्येक क्षेत्रात तसं आहे. मी ग्रामसभेमध्ये आपण बघितलं साड्याचा विषय निघाला, अनेक विषय निघले, परंतु कारवाई आपण जर बघितली तर एक कोणीतरी काना जाऊन सांगितलेल्या अधिकाराच्या त्या पद्धतीने कारवाई चालू आहे. म्हणजे हे पण फार मोठा अन्यायकारक आहे. जर तुम्हाला गाव एकजूट ठेवायचं असेल तर सर्वांना एकत्र बसून, कारण ते ग्रामसभा ज्यावेळेस घ्यायचे होते आम्हाला त्यावेळेस निरोप आले, फोन केले, आम्ही प्रयत्न केले लोक आणायचे आणि सगळे मिळून तिथे जी ग्रामसभा झाली ऐतिहासिक ग्रामसभा म्हणता येईल. कारण याच्या आधी एवढी ग्रामसभा मोठी झाली नव्हती, ती सगळ्यांच्या प्रयत्नाने झाली होती. ते डोक्यात घेऊन सर्व जे लोक आहे या गोष्टीत 19-20 करताय त्यांना एक विनंती राहील का तुम्ही सर्व झोपडीतल्या घटकापासून तर माडीतल्या माणसापर्यंत सगळ्यांना बोलून घ्यावं आणि मगच हा निर्णय घ्यावा. ही पहिल्यांदा हे ठाम केलं पाहिजे का 2-4 लोकांना मिळून तिथं बोलायचं आणि तिथंच निर्णय घ्यायचा, आधीच चिठ्ठ्या टाकलेल्या हे फार चुकीचं आहे, हे असं मला वाटतंय. संजू आप्पा शिंदे आमचे नेते आहे, त्यांचा गैरसमज झाला आहे. तो गैरसमज दूर करू 100% आम्हाला गॅरंटी आहे. काही बापू कोटे असतील, डॉक्टर गोंडकर असेल, शिवभाऊ गोंडकर असेल, कमलापूरकर भाऊ कोटे असेल, आम्ही सगळे मिळून संजू आप्पाची समजूत काढू. संजू आप्पा आमचा आहे, संजू आप्पा गावचा आहे, त्यामुळे आम्ही ती समजूत काढून झालेल्या विषयावर पडदा टाकून घेऊ.
आणि जे काही घडलंय ते जे चुकीचं आपल्याला सांगण्यात आलंय ते आमचं म्हणणं आहे का तसं काही घडलेलं नाही. शिंदेचा चिठ्ठी मागच्या वेळेस ठरली होती, गावापुढे चिठ्ठी काढली होती, गावापुढे 3 चिठ्ठ्या काढल्या होत्या. एक पहिली ती जगताबाची निघाली होती. जगताबाने पूर्णच त्यांचं कुटुंब एकत्र बसायचं आणि त्यांनी एक नाव द्यायचं. त्यांनी प्रताप बाबा जगताप यांचं नाव दिलं. त्या मागच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांचा अध्यक्ष नेमला आणि गावाला अध्यक्ष दिला. त्यानंतर दुसऱ्यांदी चिठ्ठी निघाली ती वाळू यांची निघाली होती. त्या वाळू चिठ्ठीत वाळू यांनी सगळ्यांनी एकमुखी निर्णय घेतला का दीपक वाळू द्यायचा दिली. त्याप्रमाणे पुढची चिठ्ठी ही शिंदेची निघाली आहे. त्या शिंदेच्या चिठ्ठीमध्ये पुढच्या वेळेस एकमुखी निर्णय त्यांचा पण झालेला आहे शिंदेचा आणि ठरल्याप्रमाणे त्यांचा अध्यक्ष हे त्यांनी आजच डिक्लेअर केलं. परंतु आपल्याला निरोप पण होता, आपल्या दुपारी फोन लागला नाही, त्यामुळे गैरसमज झालाय. त्यामुळे आपल्याची समजूत काढू आणि आपला गावचा आहे, आप्पा आमचा आहे, आपल्याची समजूत काढून गावाबरोबर होते. आपल्याचं म्हणणं बरोबर आहे का मागच्या वेळेस जे झालं आमच्या गावात 2 दुपळी झाली होती, ती दुपळीतून झालेला विषय होता. आज त्याच्यामुळे गावाची विषय बदनामी झाली त्याच्यामध्ये आणि त्याची बदनामी झाली. पुन्हा गावाची बदनामी होऊ नये त्याच्यात आप्पा आमचा ज्येष्ठ नेता आहे, ज्येष्ठ आहे, नेता पण आहे आणि समजून आप्पाला आम्ही सगळे मिळून विषय क्लिअर करू. संपूर्ण आप्पाला आम्ही आपल्याचं परिवर्तन करू. हा विषय ह्या 3 चिठ्ठ्या जगतापांची, वाळूंची, शिंदेची. त्यानंतर जे 2027ला जी येईल त्यावेळेस संपूर्ण गायकवाड असन, आर्णे असन, शेजू असन, त्यानंतर जेवढे राहिलेले साईबाबा समकालीन लोक जे साईबाबांच्या आमच्या सहवासातले लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या चिठ्ठ्या काढायच्या. दरवर्षी एक चिठ्ठी काढायची, सगळ्यांच्या चिठ्ठ्या काढायच्या आणि प्रत्येकाला न्याय द्यायचा. गावाबरोबर होते, गावचे वतनदार होते, काल होते, आज आहे, उद्या पण राहणार आहे. ठरल्याप्रमाणे शिंदेच्या स्थिती मिटिंग झाली आणि जी त्यांची जी गैरसमज झाला आहे ते गाव 100% हे करतो आणि संजू आपाच्या नेतृत्वाखालीच आपण रामनवमी करू. आपण द्यायचं आपाचा गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आमची आहे, ते आम्ही करू, आम्हाला गॅरंटी. होता जाता त्या विषयावर आपण सगळे मिळून पडतात, आपण गाव पुढे चालायचं राहतं. त्याच्यात आपल्याची पण जबाबदारी आपण नेताच आमचं सांगतो ना आणि आपण सगळ्यात पुढे रामनवमी करायला आम्ही गॅरंटी देऊन सांगतो ना, आम्हाला विश्वास आहे ना. आता याच्यानंतर जे आहे माध्यमानंतर पुढची मिटिंग आहे. आज आमचं जे मागची चिठ्ठी काढली होती त्याप्रमाणे आज आम्ही त्यांची जुन्या अध्यक्षांनी हिशोब द्यायचा होता, तो आज त्यांनी हिशोब दिलेला आहे. जशी प्रथा चालत आली त्या प्रथाप्रमाणे प्रताप बाबा जगतापांनी आज तो हिशोब गावापुढे सादर केला आणि नवीन अध्यक्ष करतात. अध्यक्ष चिठ्ठी निघाली त्यांची चिठ्ठी निघालेली आहे म्हणून त्यांना सांगितलं तुमचा विषय तुम्ही करून घ्या. जसं पुढच्या टायमाला आणि त्यांचं अनुमोदन शिंदेने दिलंय आणि त्या याच्यात पुढच्या टायमाला शिंदे सुद्धा एकत्र बसून त्यांचा अध्यक्ष पण देऊन टाकतील. त्यानंतर राहिलेले 2027ला पुन्हा जे आहे साईबाबा समकालीन आर्णे असेल, गायकवाड असेल, असलेल्या मिटिंग मध्ये तीच विषय झाले. गायकवाडांनी सांगितलं ही चिठ्ठी आम्हाला आमच्या समोर निघाली नाही, परंतु त्यांनी पण मान्य केलं का बाबा गावांनी जर निर्णय घेतला असेल तर आपल्याला सगळ्यांना गाव सगळ्यांचं आहे. बनकर असतं उद्या गायकवाड सगळ्यांना द्यायचंय ना, सगळ्यांना दिलं गेलं पाहिजे या मताशी आपण पण आपण आमच्या मताशी सहमती. सगळ्यांना चिठ्ठी त्यांची निघाली, त्यांनी त्यांचं नाव पाठवलं. मागच्या वेळेसची चिठ्ठी निघाली होत्या कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 65 85.